शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. मुंबई उच्च न्यायालय 19 ते 24 जानेवारी दरम्यानचे महत्त्वाचे निर्णय. दिनबंधू न्यूज. शिवक्रांती टीव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. दीर्घकाळ एकत्र राहणारे नाते कायदेशीर जबाबदारी निश्चित होऊ शकते. दीर्घकाळ एकत्र राहून निर्माण झालेलं नातं केवळ व्यक्तिगत समजून दुर्लक्षित करता येणार नाही. अशा नात्यातून अपत्य जन्माला आल्यास त्या अपत्याच्या हक्कांवर गदा येऊ शकत नाही. केवळ लग्न झाले नाही या कारणावर जबाबदारी झटकता येणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आलाय. समाजात वाढत चाललेल्या लिव्ह इन संबंधांबाबत हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. महिलांचे व अपत्यांचे संरक्षण अधिक मजबूत झाले. जबाबदारीपासून पळ काढण्याच्या प्रवृत्तीला आळा बसणार. विमा कंपन्यांवरील मोठ्या आर्थिक कारवाईला तात्पुरता दिलासा. विमा क्षेत्रावर लादण्यात आलेल्या मोठ्या कर वसुलीवर प्रश्न उपस्थित झाले. एकाच वेळी मोठा आर्थिक भार टाकणे योग्य आहे का, याचा विचार आवश्यक असल्याचं स्पष्ट झालं. अंतिम निर्णय होईपर्यंत सक्तीच्या वसुलीवर तात्पुरती थांबवणूक देण्यात आली. विमा उद्योगाला दिलासा मिळाला. कर धोरणांबाबत सरकारला पुनर्विचार करावा लागणार. एल्गार परिषद प्रकरण. न्यायालयाची समतोल व न्यायभूमिका. अनेक वर्ष कोठडीत असलेल्या आरोपींच्या मूलभूत अधिकारांचा मुद्दा उपस्थित झाला. तपास आणि खटला प्रलंबित असताना अनिश्चित काळ तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असा संदेश देण्यात आला. न्याय म्हणजे केवळ शिक्षा नव्हे, तर न्याय प्रक्रिया असल्याचं अधोरेखित झालं. अंडर ट्रायल कैद्यांबाबत नव्यानं चर्चा सुरू झाली. तपास यंत्रणांवर केवळ काम पूर्ण करण्याचा दबाव वाढला. मुंबईतील प्रदूषणावर प्रशासनाला कडक इशारा. मुंबई आणि परिसरातील वाढते प्रदूषण ही गंभीर समस्या असल्याचं दिसून आलंय. केवळ कागदावर उपाय नको, प्रत्यक्ष कृती आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.